आपल्या घरातील देवघर म्हणजे घरातील सकारात्मक ऊर्जेचे आणि शांततेचे केंद्र असते. वास्तुशास्त्र आणि हिंदू परंपरेनुसार देवघर योग्य दिशेला असावे आणि त्याची नियमित स्वच्छता व पूजा केली जावी. यामुळे घरात सुख समृद्धी आणि आरोग्य टिकून राहतं. तर आजच्या व्हिडिओमध्ये संपूर्ण देवघर कसं असावं आणि कोणत्या दिशेला असावं, त्याचबरोबर देवघरात मूर्त्या कसल्या असाव्या आणि किती मोठ्या असाव्यात अशी संपूर्ण माहिती मी तुम्हाला ह्या आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक जरूर करा. हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. मी रेश्मा तुम्हा सगळ्यांचं रेश्माच्या दुनियादारीमध्ये पुन्हा एकदा स्वागत करते. देवघर बनवण्यासाठी लाकूड हे सर्वात पवित्र मानले जाते. त्यातही सागवान किंवा सिसमचे लाकूड सर्वात उत्तम मानले जाते. संगमरवरी दगडाचा देव्हारा देखील अतिशय शुभ आणि शांतता देणारा मानला जातो. चांदी, तांबे किंवा पित्तळ या धातूचा देव्हारा वापरणे देखील शास्त्रोक्त दृष्टीने योग्य आहे. देवघर बनवण्यासाठी कधीही प्लास्टिक, फायबर किंवा काचेचा अतिरिक्त वापर करू नये. देवघराचा रंग नेहमी सौम्य असावा. पांढरा, क्रीमी, हलका पिवळा किंवा हलका गुलाबी रंग वापरावा. गडद काळा किंवा निळा रंग टाळावा. देवघराच्या वरच्या भागाची रचना घुमटासारखी असावी, जी मंदिराचे प्रतीक मानली जाते. देवघराला 2 दरवाजांची जाळीदार लाकडी चौकट असणे उत्तम, जेणेकरून रात्रीच्या वेळी देवघर बंद करता येईल. देवघराची योग्य दिशा. घरामध्ये देवघर स्थापित करण्यासाठी ईशान्य कोपरा म्हणजेच नॉर्थ ईस्ट दिशा ही सर्वात शुभ मानली जाते. या दिशेला देवदिशा म्हणतात. जर ईशान्य कोपऱ्यात जागा नसेल तर तुम्ही पूर्व दिशेला किंवा उत्तर दिशेला देवघर बनवू शकता. नैऋत्य आणि दक्षिण दिशेला देवघर कधीही नसावे. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा वाढू शकते. देवघरातील मूर्ती किंवा फोटोचे तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असावे, जेणेकरून पूजा करताना आपले तोंड पश्चिम किंवा दक्षिण दिशेला होईल. आपण जेव्हा पूजा करतो तेव्हा आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला असणे अत्यंत फलदायी मानले जाते. देवघर कधीही स्वयंपाकघरातील ओट्याच्या अगदी वर किंवा गॅस शेगडीच्या समोरासमोर नसावे. बाथरूम किंवा शौचालयाच्या भिंतीला लागून किंवा त्याच्या वर खाली देवघर कधीही बनवू नये. शक्यतो बेडरूममध्ये देवघर बनवणे टाळावे. जागा नसल्यास रात्रीच्या वेळी देवघराला छोटा पडदा लावावा. घराच्या पायरीखाली म्हणजे जिन्याखाली असलेल्या जागेत देवघर कधीही स्थापित करू नका. घराच्या अगदी मध्यभागी जर मोकळी जागा असेल तर तिथे देवघर ठेवणे शुभ मानले जाते. मूर्ती ठेवताना घ्यायची काळजी आणि मांडणी. देवघरात असलेल्या मूर्तीचा आकार 2 ते 3 इंचापेक्षा जास्त मोठा नसावा. अंगठ्या एवढी मूर्ती सर्वोत्तम मानली जाते. देवघरात 2 देवांच्या मूर्त्या कधीही समोरासमोर तोंड करून ठेवू नये. देवघरात एकाच देवांच्या 2 किंवा त्यापेक्षा जास्त मूर्त्या किंवा फोटो ठेवणे टाळावे. उदाहरणार्थ 2 गणपती किंवा 2 बाळकृष्ण या मूर्त्या टाळाव्यात. जर एखादी मूर्ती किंवा फोटो किंचितही फाटला असेल किंवा मूर्तीला तडा गेला असेल तर ती देवघरात ठेवू नये. तिचं वाहत्या पाण्यात विसर्जन करावे. घरात जर शिवलिंग असेल तर ते अगदी लहान असावे, अंगठ्याच्या वरच्या पेऱ्या एवढे असावे आणि त्यावर सतत पाणी पडेल अशी झारी असावी. देवघरात ठेवल्या जाणाऱ्या गणपतीची सोंड ही डाव्या बाजूला वळलेली असावी. देवघरात देवांचे हसरे आणि आशीर्वाद देणारे रूप असावे. कालीमाता किंवा नटराज यासारखे उग्र व रौद्र रूपातील चित्र किंवा मूर्त्या घरात ठेवू नये. आपले दिवंगत पूर्वज पितर हे देवांच्या स्थानी नसतात, त्यामुळे त्यांचे फोटो मुख्य देवघरात देवांसोबत ठेवू नये. ते दक्षिण भिंतीवर वेगळे असावेत. देवघरात शंख नेहमी अशा प्रकारे ठेवा की त्याचा टोकदार भाग देवाकडे आणि खुला भाग उत्तरेकडे असेल. देवघरात पाण्याचा कलश नेहमी ईशान्य कोपऱ्यात ठेवावा आणि रोज त्याचे पाणी बदलावे. देवघरातील समई किंवा दिवा नेहमी देवाच्या डाव्या बाजूला असावा आणि त्याचे तोंड पूर्वेकडे असावे. रोज सकाळी पूजेपूर्वी आदल्या दिवसाची सुकलेली फुले, हार, निर्माल्य देवघरातून काढून घ्यावे. देवघर नेहमी स्वच्छ असावे. आठवड्यातून किमान एकदा तरी देवघरातील सर्व मूर्त्या घासून पुसून स्वच्छ करावे. देवाला रोज काही ना काही नैवेद्य दाखवावा. काही शक्य नसेल तर गुळ, खोबरं किंवा साखर ठेवावी. देवघराच्या वरच्या भागात किंवा खाली शेल्फमध्ये घरगुती सामान, कचरा, कात्री किंवा सुया यासारख्या टोकदार वस्तू ठेवू नका. देवघर अशा उंचीवर असावे की जेव्हा आपण खाली बसून पूजा करू
तेव्हा देवाचे पाय आपल्या छातीच्या समांतर किंवा वर असतील. देवघर जमिनीवर थेट ठेवू नये. देवघराजवळ पर्स, बेल्ट किंवा चामड्याच्या वस्तू ठेवू नये. देवघरात रोज सकाळी आणि सायंकाळी दिवा अगरबत्ती लावून काही वेळ नामस्मरण किंवा गायत्री मंत्राचा जप करावा. यामुळे घरातील वास्तुदोष दूर होतो. तर मंडळी, तुमच्या घरातील देवघर कसं आहे नक्की मला कमेंट करून सांगा. त्याचबरोबर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते देखील सांगा. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया आपण उद्याच्या अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.